नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. मी प्रांजली, प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशियन. आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषयाचं नाव असं आहे की व्यसन. व्यसन म्हणजे ॲडिक्शन. तर व्यसन, आपण नेहमी हा शब्द ऐकतो की अरे याला दारूचं व्यसन लागलंय, याला याचं व्यसन लागलंय, याला त्याचं व्यसन लागलं आहे. पण हे व्यसन म्हणजे काय? व्यसनाची एक सोपी साधी मी तुम्हाला व्याख्या सांगते. ती म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणे म्हणजे व्यसन. तर व्यसन काय अगदीच सहज लागतं का? तर आधी व्यसन म्हणजे एक सवय असते. त्या गोष्टीची आपल्याला सवय होते, हळूहळू त्या गोष्टीची सवय होते. तर त्या सवयी चांगल्या गोष्टीच्या लागल्या तर ते व्यसन बनत नाही, आणि जर चुकीच्या गोष्टीच्या लागल्या तर ते वाईट बनतात. बरेचदा काय आहे ना की काही काही गोष्टी, काही काही मेडिसिन्स असतात. त्या मेडिसिन्स आपण काय करतो की आपल्या आरोग्यासाठी घेतो, पण त्याची आपल्याला काय होतं, सवय होते, आणि त्या सवयीतूनच काय होतं, नंतर त्याचं रूपांतर हे व्यसनामध्ये होतं. तर व्यसन साधारणतः दोन प्रकारचे आहेत. एक सौम्य व्यसन आणि दुसरं तीव्र व्यसन. तर आपण अशी व्यसनांची लिस्ट बघणार आहोत की आपल्याला आश्चर्य वाटेल की अरे हेही व्यसन असतात का? तर चला जाणून घेऊया आपण या व्यसनांची यादी. तर आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं व्यसन म्हणजे दारू, राईट. नंबर 1 वर आहे दारू, तंबाखू, सिगारेट, भांग, गुटखा, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, झोपेच्या गोळ्या. हो, झोपेच्या गोळ्या सुद्धा एक व्यसन आहे. कारण काही लोकांना डॉक्टर काही कारणासाठी झोपेची गोळी देतात, पण त्यांना त्याची एवढी सवय लागते की ती गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोपच येत नाही. आणि काही दिवसांनी असं होतं की त्यांना एक गोळी त्यांच्यावर असरच करत नाही. एक गोळी घेतली तरी त्यांना झोप येत नाही. मग त्यांचं प्रमाण वाढत जातं. 1च्या 2, 2च्या 3 अशा प्रकारे झोपेच्या गोळ्यांचं सुद्धा हे व्यसन आहे. त्याच्यानंतर कोकेन. आपण हे फक्त ऐकलेले शब्द आहेत. बरेचदा आपण कोकेन वगैरे बघितलेलं नाहीये, पण आपण टीव्हीमध्ये, मूव्हीजमध्ये, सिरियल्समध्ये हे ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काही लोक पेट्रोल पितात, काही लोक रॉकेल पितात. हो, ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, तर काही ॲडिक्टेड लोक, जे व्यसनाधीन लोक आहेत, त्यांना एक वेगळंच व्यसन असतं की त्यांना पेट्रोल पिण्याचं व्यसन असतं. त्यांना पेट्रोल मिळालं नाही की ते अगदी कासावीस होतात. जसं दारू पिण्याचं व्यसन आहे, तसंच पेट्रोल पिण्याचं सुद्धा एक व्यसन आहे. तर काही व्हाईटनर जे आपण लावतो ना की बुक्सवर काही आपण पेननी लिहिलं आणि आपल्याला ते इरेज करायचं असतं, ते इरेज करू शकत नाही आपण, मग त्यावेळी आपण व्हाईटनर लावतो. ते व्हाईटनर खाण्याचं सुद्धा व्यसन काही काही लोकांना लागलेलं असतं. बऱ्याचशा लोकांना ऑइल पेंटचा वास घेण्याचा, त्यांना ऑइल पेंटचा जो वास असतो तो फार आवडतो, आणि त्यांना तो वास घेतला नाही ऑइल पेंटचा की त्यांना गुदमरल्यासारखं होतं, त्यांना अनइझी फील होतं आणि ते पॅनिक होतात. तर बऱ्याच लोकांना ऑइल पेंट्सचा वास घेण्याचं सुद्धा हे व्यसन असतं. काही लोक आयोडेक्स लावतात, तर काही लोक आयोडेक्स खातात सुद्धा. म्हणजे काही लोकांना आयोडेक्स लावायचं, काही दुखत असो अथवा नसो तरी त्यांना आयोडेक्स लावायचं एक व्यसन असतं. तर त्याचं रूपांतर हळूहळू वाढत जातं आणि मग लोक आयोडेक्स खायला पण लागतात. जसं आयोडेक्स आहे तसं झेंडूबाम. प्रत्येक घरोघरी झेंडूबाम आपण बघतो, पण काही लोकांना अगदी कुठेही त्यांना थोडं जरी दुखत असलं, खाजवत असलं तरी ते झेंडूबाम लावतात. म्हणजे त्यांना बरेचदा काही होत पण नाही, पण त्यांच्या माइंडमध्ये ते व्यसन लागल्यामुळे त्यांच्या माइंडमध्ये तसं येतं की नाही, मला हे होत आहे आणि मी झेंडूबाम लावला तर ते बरं होणार आहे. आणि हेच प्रमाण जेव्हा हळूहळू वाढत जातं तेव्हा ते झेंडूबाम खायला लागतात. कधी नाकात टाकायला लागतात, कधी जिभेवर घेतात, आणि हे एक व्यसनात त्याचं हळूहळू रूपांतर होतं. तर काही लोक स्वतःलाच सर्पदंश करून घेतात. हो, त्यांना सर्पदंश, ते जे काही सर्पाचं जे पॉयझन असतं, सर्पविष असतं, ते घेतल्याशिवाय त्यांना बरं वाटत नाही. असं सर्पविषाचं सुद्धा एक व्यसन बऱ्याचशा लोकांना असतं. बऱ्याच जणांना मुंगी चावणे, त्यांना मुंग्या चावलेल्या आवडतात.
म्हणजे त्यांना अगदी असं वाटतं की ते मुंग्या करतात आणि तिथे जाऊन बसतात, की मुंग्या चावण्याचं सुद्धा त्यांना व्यसन असतं. नवीन आता जे काही व्यसनं आलेत काही ती म्हणजे आहे TV बघणे, स्क्रीन ॲडिक्शन. TV बघणे, TVचा अतिवापर, मोबाईलचा अतिवापर, इंटरनेटचा अतिवापर, फेसबुक, दिवस रात्र फेसबुक राहायचं, दिवस रात्र व्हॉट्सअपवर राहायचं, रील्स बघायच्या, वेब सिरीज बघायच्या, तर इंस्टाग्रामवर वेगवेगळे सिरीज रील्स बघायच्या. आणि आता कसं झालंय ना की व्हिडिओज रील्स या सगळे ठिकाणी आला, फेसबुकवर आलाय, व्हॉट्सअपवर आलाय, इन्स्टावर आलाय, यूट्यूबवर तर ऑलरेडी आधीपासून होतच. तर याचा अतिवापर करणे हे एक व्यसन आहे आणि ते व्यसनाचं त्या प्रमाण फार आत्ता वाढलेलं आहे. आणि आपली तरुण पिढी, छोटे छोटे मुलं या इंटरनेट, फेसबुक, TV, मोबाईलच्या अधीनच झालेली आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना बघा की शेअर मार्केटचं सुद्धा व्यसन असतं, की त्यांना ते शेअर मार्केट लॉसवर लॉस आणि या अशामध्ये ते आपलं सगळं हरवून बसतात, आपली सगळी प्रॉपर्टी हरवून बसतात, पण त्यांना ते शेअर मार्केटचं एक लागलेलं व्यसन असतं. त्यानंतर व्हिडिओ गेम्स आपण बघतोय की PUBG सारखे व्हिडिओ गेम्सनी कितीतरी मुलांचे जीव घेतलेत, कितीतरी मुलांनी आत्महत्या केलेली आहे, कितीतरी मुलं मृत पडले या PUBG गेममुळं. तर हे व्हिडिओ गेम्ससुद्धा एक खूप मोठं व्यसन आजच्या जगात झालेलं आहे. आजच्या काळात एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे की यांना कसं थांबवायचं. त्यानंतर खोकल्याचं औषध. बरेच जण बघा तुम्ही खोकल्याचं औषध घेत, त्यांना खोकला असो अथवा नसो, पण त्यांना खोकला औषध घेतल्याशिवाय बरंच वाटत नाही. तर खोकल्याचं औषध अति प्रमाणात घेणे हे सुद्धा एक व्यसन आहे. काही लोक मॉर्फिन एक पदार्थ येतो, एक अंमली पदार्थ येतो, त्याच्या कॅप्सूल्स घेतात. काही लोक इंजेक्शन्स घेतात, जे काय असतात आपले मॉर्फिन सारखेच. मॉर्फिन हे कॅप्सूलमध्ये येतं, पण स्मॅक्स वगैरे जे आहेत हे जे अंमली पदार्थ आहे हे इंजेक्शनच्या द्वारे घेतल्या जातात आणि त्याचा इतका भयंकर त्रास असतो. आणि या स्मॅक किंवा मॉर्फिन यासारख्या व्यसनांच्या आहारी घेतलेले लोक 5 ते 6 वर्षाच्या मॅक्झिमम 5 ते 6 वर्षापेक्षा जास्त जगणं त्यांच्यासाठी कठीण झालेलं असतं. काही लोकांना चोरी करण्याचं व्यसन असतं, तर काही लोकांना गॅम्बलिंगचं व्यसन असतं. देन काही लोक काय करतात, शॉपिंग. आपल्याला माहिती आहे की शॉपिंग, ऑनलाईन शॉपिंगचं त्यांना शॉपिंग केल्याशिवाय बरंच वाटत नाही. आणि त्यातही आता आलंय की विंडो शॉपिंग म्हणजेच ऑनलाईन शॉपिंग. तर हे ऑनलाईन शॉपिंग आपल्याला काही कुठं जायचं नसतं, काही नाही, मोबाईलवर बसलाय, लॅपटॉप घेतला की आपण फटाफट काय करत जातो, आपलं शॉपिंग करत जातो. आणि आपल्याला कळत पण नाही की आपल्याला गरज पण नसते त्या वस्तूंची, तरी आपण ते करतो, कारण ते आपल्याला लागलेलं एक व्यसन असतं. खूप सारे ड्रेसेस आपल्याकडे असतात, तरी आपण घेत जातो. आपल्याला गरज नसतात, पण आपण का करतो, आपल्याला ती आधी सवय लागते आणि त्या सवयीचं रूपांतर हे व्यसनामध्ये कधी होतं हे आपल्यालाही कळत नाही. त्याच्यानंतर बरेच जणांना नख खाण्याचं व्यसन असतं, कुणाला चुगली करायचं व्यसन असतं, तर कुणाला चोरी करायचं व्यसन असतं, तर कुणाला काय असतं ना की जे स्टंट करण्याचं व्यसन असतं, की जे रिस्की बिहेवियर असतं, त्याला आपण स्टंट, साध्या भाषेत आपण त्याला स्टंट म्हणतो. रिस्की बिहेवियर असतं, ते रिस्की बिहेव करायचं. म्हणजे मी इथून उडी मारून दाखवू शकतो, मी एवढ्या उंचावरून उडी मारू शकतो, किंवा मी जे लोकल ट्रेन असतात किंवा चालत्या ट्रेनमधून मी उडी मारू शकतो, मी ट्रेन सुरू झाल्यावर त्यात चढू शकतो, मी एवढ्या स्पीडच्या गाडीमधून उडी मारू शकतो, किंवा एक्सेट्रा वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हेंचर्स सुद्धा आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवावर बेतू शकतात याचं सुद्धा व्यसन काही लोकांना लागलेलं असतं. तर काही लोकांना बघा प्रत्येक वाक्यात त्यांना शिवी देण्याचं एक व्यसन असतं, हे सुद्धा व्यसनच आहे. त्यांना प्रत्येक वाक्यात एक शिवी यूज केल्याशिवाय त्यांचं जमत नाही, कारण त्यांना त्याचं व्यसन लागलेलं असतं. हळूहळू त्यांना कळत पण नाही की आपण आपल्या बोलण्यात हे शब्द वापरतोय म्हणून, पण मग त्यांना त्याची सवय होते आणि ते प्रत्येक शब्दात एक शिवी वापरायला लागते. तसे शिवी देण्याचं सुद्धा एक व्यसन असतं. नख कुरतडण्याचं, बरेचसे लोक आपण बघतो
मोठमोठ्या पोस्टवर असतात, चांगल्या चांगल्या हुद्द्यांवर काम करत असतात आणि त्यांना नखं कुरतडण्याचं व्यसन असतं. तर नखं कुरतडणे हे सुद्धा एक व्यसन आहे. त्याचप्रमाणे नको तिथे खाजवणे, म्हणजे प्रायव्हेट पार्ट्स असतात, तर त्यांना सवय लागलेली असते की ते खाजवतच असतात. त्यांचं खाजवत पण नाही, पण ते त्यांना व्यसन झालेलं असतं की त्यांना खाजवलं की बरं वाटतं. खाजवणे हा सुद्धा एक व्यसनाचा भाग असतो की बरेचदा खाजवलं की खाजवायचं मग त्यांना एक हळूहळू कदाचित कधीतरी त्यांना काही प्रॉब्लेम होऊन ते खाजवतं. त्याची त्यांना सवय लागते आणि सवय लागल्यावर ती हळूहळू वाढत जाऊन त्याचा अतिरेक होऊन ते एका व्यसनामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर काही लोकांना खूप साफसफाई करतात. बापरे, इथली गोष्ट इथं एवढूसा डाग पडला तरी ते आपले सगळं स्वच्छ करून टाकणार. म्हणजे या साफसफाईच्या व्यसनामुळे इतक्या केसेस झालेल्या आहेत की भयानक, की ते अगदी डेटॉलनी एकदा कपडे धुतले, परत डेटॉल टाकणार, परत धुणार, परत अरे नाही परत वाढ, म्हणजे त्यांची एक मानसिक स्थिती बिघडल्या जाते. हे सुद्धा या व्यसनामुळे होत असतं. त्याच्यामुळे काही लोकांना फास्ट फूड खाण्याचं व्यसन लागलेलं आहे. तर कोणाला वेस्टर्न कल्चर एक्सेप्ट करायचं, वेस्टर्न कसं राहायचं याचं सुद्धा, की आम्ही कसं वेस्टर्न आहोत म्हणजे आम्ही कसं आहे, आम्ही खूप वेगळं आहोत, आम्ही खूप मॉडर्न आहोत. काय ना, बऱ्याच लोकांची एक गैरसमज झालेला आहे की वेस्टर्न राहिलं की आपण खूप स्टँडर्ड आहोत, आपण खूप हाय प्रोफाईल आहोत असं त्यांना दाखवायचं असतं. तर अशी पण लोक असतात, तर आपण त्यांना म्हणू की त्यांना वेस्टर्न कल्चरचं एक व्यसन लागलेलं आहे. देन कुणाला पार्टीज फंक्शन्समध्ये जाण्याचं, तर आधी कसं कधीतरी ते जातात, मग त्यांना त्याची हळूहळू सवय लागते आणि नंतर असं होतं की ती गोष्ट केल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही आणि त्यालाच आपण व्यसन म्हणतो. मग त्यांना कोणी बोलवू अथवा न बोलवू ते बिनमुलायम मेहमान म्हणून पार्टीज फंक्शन्सला, मोठमोठ्या पार्टीजला फंक्शन्सला जातात, कारण त्याला त्यांचं व्यसन लागलेलं असतं. देन ब्रँडेड कपडे वापरणे हे सुद्धा एक व्यसन. काही लोकांना नको आम्हाला, मी विदाऊट, आणि ते फार अभिमानाने सांगतात की मी ब्रँडेड शिवाय काही वापरतच नाही, मला चालतच नाही, मला प्रत्येक गोष्ट ही ब्रँडेड लागते. पण ते सुद्धा एक व्यसन आहे. ब्रँडेड कपडे घालणं हे सुद्धा एक व्यसन आहे. ब्रँडेड कपडे घालू नये असं मी म्हणत नाही आहे, पण ते अतिशयोक्ती होणं, म्हणजे बरेचदा आपली ऐपत पण नसते, पण तरी आपण हा हट्ट करतो की मला ब्रँडेडच कपडे घालायचे आहे, त्याच्याशिवाय आपण जमतच नाही, म्हणजे आपल्याला ते फिलिंगच येत नाही. तर ते एक व्यसन आहे. व्यसन म्हणजे आणखी एक दुसरी मी व्याख्या होतो की एखादी तीव्र इच्छा होणे, आणि ती तीव्र इच्छा इतकी तीव्र असणे की त्यासाठी आपण काहीही करू शकतो. आपण स्वतःची प्रॉपर्टी विकू शकतो, आपण स्वतःचा संसार उद्ध्वस्त करू शकतो, आपण वेळ पडली तर आपल्या मुलांना विकू शकतो आणि वेळ पडली तर आपण स्वतःलाही विकू शकतो. इतकी त्या गोष्ट करण्याची इच्छा, तीव्र इच्छा होणे, एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा होणे आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी करू शकणे, शक्यता असणे म्हणजेच व्यसन आहे. या व्यसनांपासून दूर राहा. आपण स्वतःला विचारा की मला तर यातलं काही व्यसन लागलेलं नाहीये ना, माझं तर असं होत नाहीये ना. जर सुरुवात असेल तर स्वतःला कंट्रोल करा आणि त्यापासून दूर राहा, कारण व्यसन सोडणे हे सहज शक्य होत नाही. त्याच्यासाठी खूप मोठा कालावधी, खूप मोठे आपल्याला परिश्रम घ्यावे लागतात, तेव्हाच आपण या व्यसनातून बाहेर पडू शकतो. तर ही होती माझी एक व्यसनाची लिस्ट. मला वाटते की तुम्हाला नक्कीच कळलं असेल की काय काय प्रकारची व्यसनं असू शकतात. सो तुर्तास इथेच थांबूया. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की बेल बटन प्रेस करून सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.